नमस्कार. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी स्नेहल, तडकावी स्नेहाच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एक स्वीट डिश बनवणार आहोत आणि या स्वीट डिशचं नाव काय आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. एका पॅनमध्ये 1 चमच साजूक तूप गरम करून घेणार आहोत आणि त्यामध्ये काही नट्स घालून घेणार आहोत आणि त्याला छान रोस्ट करून घेणार आहोत. तर इथे नट्स छान रोस्ट झालेले आहे. आता हे काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये मी इथे 100 ग्राम मावा किंवा याला खवा हे असेही म्हणतात, इथे मी इथे वापरलेला आहे. हा आपण मावा छान मेल्ट करून घेणार आहोत. ही प्रोसेस आपल्याला स्लो टू मीडियम फ्लेमवरच करायची आहे. तर हे बघा, 2 ते 3 मिनिटमध्ये जो आपला मावा आहे तो छान मेल्ट होतो. मावा छान मेल्ट झालेला आहे. आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत 100 ग्राम एवढा मिल्क पावडर आणि वाटीनी जर म्हणाल तर 1 वाटी मिल्क पावडर. हा पण आपण छान मावामध्ये मिक्स करून घेऊया. हा मिक्स झालेला आहे. आता यामध्ये मी घालून घेणार आहे 100 ग्राम कंडेन्स मिल्क. मी इथे साखर आणि दुधाचा वापर केलेला नाही आहे, कंडेन्स मिल्कचा वापर केलेला आहे. त्याने ही रेसिपी अगदी झटपट अशी बनतं. तर हे बघा, हे सर्व इन्ग्रेडियंट छान एकत्र मिक्स झालेले आहे. आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत 100 ग्राम पनीर आणि हा पण इथे छान मिक्स करून घेणार आहोत. मी छान पनीरला ग्रेट करून घेतलेला आहे. जर तुम्ही खवा वापरत नसाल तर खव्याऐवजी तुम्ही इथे 200 ग्राम पनीर वापरू शकता. आपण इथे खवा वापरल्यामुळे ही दिसायला जी स्वीट आहे हे थोडं येलोइश येतं. जर तुम्ही फक्त पनीर वापरत असाल तर ही व्हाईट बनून तयार होईल. तर हे बघा, हा सर्व छान कडा सोडायला लागले आहे. याचा अर्थ हे प्रॉपर शिजलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी प्रॉपर आहे. आता आपण यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते, मी त्याला बारीक करून घेतले आहे, ते घालून घेणार आहोत आणि सोबतच 1 चमचा विलायची पावडर घालून घेणार आहोत. छान मिक्स करून घेऊया. आणि आता इथे आपली ही बर्फी बनवायसाठी किंवा पेढा बनवायसाठी तुम्ही म्हणू शकता ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. हे बघा, सर्व मावानी किती छान अशी काठ सोडलेली आहे, म्हणजे इथे परफेक्ट आहे. एकदम जास्त याला शिजवून घ्यायचं नाही आहे, तर ते कडक होईल, खायला सॉफ्ट राहणार नाही. तर इथे मी आता गॅस बंद करते आणि एकीकडे एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण ऑइल लावून घेणार आहोत किंवा तुम्ही तूपही लावून घेऊ शकता. मी इथे तुपाचा वापर केलेला आहे आणि तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो बटर पेपर तुम्ही इथे वापरू शकता. आणि हे सर्व मिश्रण आपण यामध्ये ओतून घेऊया आणि जाडसर अशा याच्या बर्फी किंवा वडी होईल असं हे इथे आपण पसरवून घेऊया. बघा, मी छान असं पसरवून घेतलेलं आहे. हे गरम गरमच आपल्याला एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि एकदम प्लेन करायची गरज नाही, कारण ही जी मलाई बर्फी असतं ही थोडी त्याचं टेक्स्चर थोडं जाडसरच असतं. आता मी थोडेसे नट्स यामध्ये वरून घालून घेत आहे आणि सोबतच थोडासा केसर घालून घेणार आहे. तर आता मी जेव्हा हे मिश्रण तयार केलं तेव्हा केसर घातलेला नव्हता, पण आता हे मिश्रण थोडं गरम आहे म्हणून मी इथे केसरचा वापर करते आहे. तर अगदी थोडासा केसर घालून घ्यायचा आहे आणि त्याची सुंदरता वाढवायसाठी आपण रोज पेटल्स घालून घेऊया. तर बघा, खूप मस्त अशी ही स्वीट डिश इथे तयार झालेली आहे. मी याला 1 तास फ्रीजमध्ये सेट करून घेतलेलं आहे आणि 1 तासानंतर तुम्ही बघू शकता हे छान सेट झालेलं आहे. आता आपण याला कट करून घेऊया आणि कलरही खूप सुरेख आला आहे, टेक्स्चरही अगदी खूप छान आलेलं आहे आणि ही डिश म्हणाल तर अगदी
15 ते 20 मिनटात बनवून तयार होतं. आणि हे जे इन्ग्रेडियंट्स आहे इझिली आपल्याकडे अवेलेबल असतो. फ्रीजमध्ये आपला पनीर, दूध हे सगळं काही अवेलेबल असतं. तर ही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता. आणि हे बघा किती छान अशी मी एक एक काढून दाखवते आहे. किती मस्त अशी ही स्वीट तयार झालेलं आहे. ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. खात राहा आणि हेल्दी राहा. आणि घरची म्हटल्यावर एकदम हेल्दी, याच्यात कुठलंही आर्टिफिशियल केमिकल वगैरे असं काहीही नाही आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही स्वीट इथे तयार झालेली आहे. धन्यवाद.